जल, जंगल आणि जमीन बचाव असा पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत भगवंत शिंगाडे हे कोल्हापूर ते मुंबई अशा सायकल प्रवासावर निघाले। आज त्यांचा प्रवासाचा तिसरा दिवस आहे। कोल्हापूर ते मुंबई 430 किलोमीटरचं अंतर दिवसाला 100 किलोमीटर पार करत मुंबईच्या दिशेला निघाले। झाडांची घटती संख्या पाहता आपण या सायकल प्रवासावर निघालो असल्याचं त्यांनी म्हटलंय। काय सांगेल एकंदरीत पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेऊन तुम्ही कोल्हापूर ते मुंबई अंतर पार करताय, साधारण किती किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे आणि कशा प्रकारे तुमचा दिनक्रम असणार? साधारण कोल्हापूर ते मुंबई 450 किलोमीटर आहे। रोजचं 100 किलोमीटर राईड करतोय मी आणि 100 किलोमीटर झाल्यानंतर कुठेतरी विश्रांती घेतोय। सकाळी 4:30ला मी सायकल चालू करतोय 9पर्यंत आणि 9ला थोडी विश्रांती नाश्ता करतोय। त्यानंतर परत 2 तास सायकल चालवतोय। 12 वाजता जेवण करून रस्त्याच्या कडेला कुठेतरी झाड वगैरे असेल तिथं जेवण करून तिथे विश्रांती घेऊन 4ला परत चालू करतोय 6पर्यंत। असं माझं रोजचं दिनक्रम आहे। सायकलचा संदेश म्हणजे जल, जंगल, जमीन बचाव अभियान हा उपक्रम आहे। ॲक्च्युली झाडांची कत्तल झाली, जंगलतोड झाली आणि त्याचा परिणाम पाण्यावर व्हायला लागला आहे। निसर्गाची फार मोठी प्रमाणात हानी व्हायला लागली आणि जमिनीची पाण्याची भूजल पातळी ती पूर्णपणे खाली गेलेली आहे आणि काही दिवसांनी पाण्याचं संकट या जगावर, देशावर उभं राहील। कोल्हापूर ते मुंबई हेच का अंतर निवडलं? नाही, कोल्हापूर मी ह्या पुण्यातला ह्या भागातला आहे आणि बाकी इतर राज्यात जाऊन आलो आहे। शेवट मला वाटलं आपलं कोल्हापूर ते मुंबई राईड करावा म्हणून मी ते हा भाग निवडला। कोल्हापूरवरून तुम्ही कधी निघला होतात आणि किती दिवसात तुम्ही मुंबईला पोहोचणार आहे? मी 29ला निघालो। 29, 30, 260 किलोमीटर झाले। काल पूर्ण विश्रांती घेतली। आज खारघरला माझा मुक्काम आहे। साधारण 3-3.5 दिवसात मुंबईला पोहोचते। सायकलमधून तुम्हाला बेनिफिट काय मिळतं? सायकलमधून मला वैयक्तिक जास्त फायदा झाला आहे की फिटनेस। ॲक्च्युली ऊन असो पाऊस असो मला दम लागत नाही, काही नाही, मी कंटिन्यू सायकल करतो। फिटनेस महत्त्वाचं आहे। आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे प्रत्येकाने जर सायकल वापरली, आता 2 किलोमीटर जर जायचं म्हणलं तर गाडी घेऊन 2 व्हीलरवर माणसं जातात, तर ही आपल्या शरीराची पण नुकसान आहे। प्रत्येकाने जर व्यायाम केला, सायकल चालवली, पर्यावरणाची पण हानी होते आणि ध्वनी प्रदूषण पण कमी होते। आता प्रत्येकाच्या घरात 3-3, 4-4 गाड्या आहेत आणि त्यामुळं माणसाला शुगर, ब्लड प्रेशर, हर तऱ्हेचे मानसिक आजार, हर तऱ्हेचे आजार होतात। तर व्यायामच नाही हो, व्यायाम नसल्यामुळं व्याधी अनेक तयार होतात आणि डॉक्टरकडे जायला लागते। तर सांगायचं तात्पर्य, प्रत्येकाने जर सायकल चालवली किंवा सकाळी जरी तासभर व्यायाम केला तरी आपल्या स्वतःसाठी भरपूर आहे। माझं नाव भगवंत बबन शिंगाडे। मी अग्निशामक दलात लीडिंग फायरमॅन म्हणून कार्यरत आहे आणि सुट्टी मिळून जशा रजा साठवून मी हा उपक्रम राबवतोय।